मागील लेक्चरमध्ये आपण नफा तोटा सुरू केलं होतं. नफा तोटा हा कन्सेप्ट व्यवहारामध्ये जेव्हा खरेदी विक्री दोन्ही गोष्टी पैसे मिळवण्याच्या हेतूने केल्या जातात तेव्हा नफा किंवा तोटा होतो. आपण बघितलं होतं, एखादी वस्तू खरेदी करून जास्त किमतीला विकली तर नफा होतो, खरेदी केलेली वस्तू कमी किमतीला विकली तर तोटा होतो. तर यामध्ये ज्या कन्सेप्ट आहेत खरेदी किंमत आणि विक्री किंमत, ह्या कुणाच्या संदर्भात, तर जो खरेदी पण करतो आणि विक्री पण करतो, दोन्ही क्रिया करतो, त्याच्या संदर्भात विचारात घ्यायची होती. त्यानंतर आपण बघितलं होतं की पुढे जाऊन छापील किंमत, सूट नेहमी छापील किमतीवर मिळते आणि नफा नेहमी किंवा तोटा नेहमी खरेदी किमतीवर होतो. मग आपण बघितलं होतं शेकडा नफा काढायचा असेल तर वरती निव्वळ नफा घ्यायचा, खाली खकी घ्यायचं गुणिले 100, आणि शेकडा तोटा काढायचा असेल तर शेकडा तोटा बरोबर खाली खरेदी किंमत वरती तोटा गुणिले 100. सूट द्यायची असेल तर छापील किमतीवर देतात. इथपर्यंत आपण बघितलं होतं. पुढचे काही उदाहरणे आपण घेतले होते. आता त्याच्या पुढचे उदाहरण घेऊया, त्यातून परत कन्सेप्ट क्लिअर होती. एका व्यक्तीने 12 पेन जेवढ्या किमतीला खरेदी केले तेवढ्या किमतीला 10 पेन विकले तर शेकडा नफा किती झाला असेल. सोडवायचं आहे तुम्हाला, म्हणजे 2 मिनिटाचा गॅप असेल, 2 मिनिटं तुम्ही सोडवण्याचा ट्राय करा. कन्सेप्ट यूज करा. कॅल्क्युलेशन एवढे इम्पॉर्टंट नका कॅल्क्युलेशनला, कन्सेप्टवरून सुटलं पाहिजे. कॅल्क्युलेशन एकदम साधं आहे. प्रश्न परत सांगतो. एका व्यक्तीने 12 पेन जेवढ्या किमतीला खरेदी केले तेवढ्या किमतीला 10 पेन विकले तर शेकडा नफा किती. आता खरेदी पण केले विक्री पण केले, म्हणजे दोन्ही क्रिया झाल्या. तर त्या व्यक्तीने खरेदी केले मग त्याला नफा किंवा तोटा होईल. तर नफा होईल, तोटा होईल, किंवा नफा ना तोटा होईल. होय, 12 पेन जेवढ्या किमतीला खरेदी केले तेवढ्या किमतीला 10 पेन विकली. मग या केसमध्ये काय होतं की 12 पेन आणले दुकानात, त्यातले 10 विकलेत आणि 12ची खरेदी वसूल झाली. मग 10 पेन विकून 12चे पैसे वसूल होतात, म्हणजे 2 पेन नफ्यात राहतात. 2 पेन नफ्यात कधी राहतात, जेव्हा 10 पेन विकले तेव्हा. कारण जर का 10 पेनच आणले असते तरी जमलं असतं. दुकानात आणताना 10 पेन आणलेत, 10 पेन आणले विकले, तर किती पेन घेता येतात, 12 पेन घेता येतात. मग वरचे 2 पेन घेणे खरेदीची ती काय नफा होईल. परत एकदा सांगतो पहा. एका व्यक्तीने 12 पेन जेवढ्या किमतीला खरेदी केले तेवढ्या किमतीला 10 पेन विकले. 10 पेन विकले का 12चे पैसे वसूल झाले. याचा अर्थ 12 पेन आणले, 10 विकले, पैसे वसूल, म्हणजे 2 पेन नफ्यात. 2 पेन नफ्यात कधी, जेव्हा 10 पेनांचा व्यवहार होईल तेव्हा. जर आणतानाच 10 पेन आणले असते आणि 10 पेन विकले असते तर कितीचे पैसे मिळाले असते, 10ची खरेदी नाही 12ची खरेदी मिळाली असती. मग 10 पेन आणले, 10ची खरेदी म्हणजे मुद्दल निघलं, तर 2ची खरेदी म्हणजे वरचा टाका, 10 वर 2 म्हणजे किती टक्के, 20%. तर काय 20% नफा आहे, 20% नफा. आता समजतंय, लक्षात आलंय का. बस एवढं त्यामध्ये कॅल्क्युलेशन आहे, पाहून घ्या. पुढचा प्रश्न. एका व्यक्तीने 25 पेन जेवढ्या किमतीला खरेदी केली तेवढ्या किमतीला 20 पेन विकले. एका व्यक्तीने काय केलं, 25 पेन दुकानात आणले. एका व्यक्तीने 25 पेन
खरेदी करून दुकानात आणले आणि 20 विकले आणि पैसे वसूल केले. मग 25 पेन आणले होते, 20 विकल्यावर सगळे पैसे वसूल झाले, राहिले काय 5 पेन. 5 पेन काय नफ्यात येत. 5 पेन नफ्यात कधी येत? बऱ्याच जणांना वाटतं की 25 पेन खरेदी केल्यावर नाही, आपल्याला विकायचे किती 20. 20 पेन विकले, 20 पेन विकले का 20 पेनांवर 5 पेनांचा नफा होतोय. कारण 20 पेन विकले तर 25 खरेदी करता येतात. मग 20 वर 5 चा नफा म्हणजे किती 1/4. 1/4 म्हणजे किती टक्के? 100 लिहायची गरज नाही, लक्षात ठेवा 1/4 म्हणजे 25%. होऊ शकते. तोटा पण होईल. पुढच्या उदाहरणात बघूया. जर तोटा झाला तर कसा होईल हे समजलंय तर लिहून घ्या. जर स्पीड जास्त वाढत असेल तर मध्ये पॉज करा, पूर्ण सोल्युशन झालं व्यवस्थित सोल्युशन बघा आणि तरीही नाही समजलं तर रिपीट व्हिडिओ बघा. एका व्यक्तीने 25 पेन जेवढ्या किमतीला खरेदी केले तेवढ्या किमतीला 30 पेन विकले, तर शेकडा तोटा किती? तुम्हाला सोडवायचा प्रश्न सोडवा. एका व्यक्तीने 25 पेन जेवढे किमतीला खरेदी केले, म्हणजे एक व्यक्ती गेला दुकानात त्याच्या ठेवण्यासाठी 25 पेन खरेदी करून आला. पहा, एक व्यक्ती गेला आणि एखाद्या कंपनीतून त्याने 25 पेन आणले, तर जेवढ्या किमतीला 25 पेन आणले तेवढ्या किमतीला 30 पेन विकले. मग 30 पेन विकल्यानंतर ते 25 वसूल होणार आहेत. याचा अर्थ 25 पैशांची किंमत 25 पेनांची किंमत वसूल करायला किती पेन विकावं लागतील 30. मग आता विकाव तर 30 लागणार आहेत. याचा अर्थ 30 पेनांचा व्यवहार झाल्यावर गुंतवणूक होईल 30 पेनांची, म्हणजे 30 पेनांसाठी पैसे गुंतवले, 30 पेन विकले, त्यात 25च घेता येतात. म्हणजे कितीचा तोटा झाला? 5 पेनांचा तोटा झाला. 5 पेनांचा तोटा म्हणजे 5 30 आणि 1/6 म्हणजे किती टक्के? याचं जर टक्क्यात रूपांतर केलं तर 16.66. शेकडेवारीच्या यामध्ये शिकवलेलं 1/6 म्हणजे जर भाग दिला 6 × 6 6 × 6 = 36 6 × 6 = 36 हे 16.66 येईल. हे पाठ पाहिजे तर एवढंच याचं उत्तर आहे. याच्या मागचा कन्सेप्ट समजून घ्या. कॅल्क्युलेशन खूप सोपे आहे जर कन्सेप्ट समजला तर. आणि पेपरला त्याला तुम्हाला कॅल्क्युलेशन महत्त्वाचे नाही आहेत, आकडेमोड येते की नाही बघायचं नाही, त्यांना हे समजते की नाही बघायचं आहे. समज महत्त्वाची आहे. गणिताची समज विचार करण्याची क्षमता महत्त्वाची. जर तुमची समज क्षमता विचार करण्याची वाढली तर कॅल्क्युलेशन सोपे होतात. आणि जर कॅल्क्युलेशन समज नसेल, संकल्पना क्लिअर नसेल तर मग कॅल्क्युलेशन अवघड होणार आहे. तर लक्षात घ्या, एका व्यक्तीने 25 पेन जेवढ्या किमतीला खरेदी केले त्याची खरेदी वसूल करण्यासाठी 30 पेन विकावे लागले. याचा अर्थ 30 पेनांचा व्यवहार झाला. आणि 30 पेनांचा व्यवहार होण्यासाठी आधी तर 30 पेनात गुंतवणूक करावं लागेल. 30 पेन आणले आणि विकले आणि मग काय झालं, फक्त 25चेच पैसे वसूल झाले, म्हणजे 30 वर 5चा लॉस झाला, असंच याचा अर्थ होईल. चला पुढचा प्रकार बघूयात. एका व्यक्तीने एक पुस्तक 12% नफ्याने विकले. जर 24 रुपये जास्त घेतले असते 18% नफा झाला असता. खरेदी शॉर्टकट मध्ये येतो तर पुस्तकाची खरेदी केली. आधी विकले 12% नफ्याने. 12% नफ्याने विकले म्हणजे कन्सेप्ट सांगतो,
सोल्युशनमध्ये ते येणार नाही. पुस्तक 100%चं, पुस्तक कितीचं 100%चं दिसते ते पुस्तक 100%चं. 12% नफा म्हणजे 112% विकले. आणखी पैसे घेतले असते तर 118% विकला असतं. मला सांगा 100ची खरेदी 12% नफा म्हणजे 112ला विकलं जाते. काही पैसे वाढून घेतले तर 18% नफा होतो. किती वाढून घेतले तर इथं 24 रुपये वाढले ते किती टक्के वाढतात? 6%. मग 24 रुपये म्हणजे 6%. कारण 24 रुपये जास्त घेतले तर 12 आणि 18 6% नफा वाढतो. मग 6% म्हणजे 24 तर खरेदी किंमत असणार आहे 100%. एवढं जर उत्तर आहे 400. कन्सेप्ट समजला तर कॅल्क्युलेशन सोपं आहे. हे समजण्यासाठी एक मनात आलं पाहिजे, तुमच्या लिहायची काही गरज नाही. परत एकदा पहा, पुस्तक 12% नफ्याने विकलं जायचं. 24 रुपये वाढवले 18% नफा झाला म्हणजे 12चा 18 झाला. 6% वाढले आणि 6% का वाढले? कारण 6% वाढले 24 रुपये वाढवल्यामुळं. मग 24 म्हणजे 6% तर 1% म्हणजे 4 आणि 1% म्हणजे 4 तर 100% म्हणजे 400 होईल. पुढचं उदाहरण बघा. एक पुस्तक 15% नफ्याने विकले. जर 20 रुपये जास्त घेतले तर 19% नफा झाला असता. तर सुरुवातीला ते पुस्तक किती रुपयांना विकले जात होते? तर सुरुवातीला ते पुस्तक कितीला विकले जायचे? सुरुवातीला ते पुस्तक कितीला विकले जायचे? मग पहा, 15% नफा व्हायचा. 20 रुपये जादा घेतले 19% झालं म्हणजे 15 ते 19 म्हणजे किती वाढले? 4%. 4% का वाढले? किती रुपये जादा घेतले? 20 रुपये जादा घेतले. मग 20 रुपये म्हणजे 4%. 1% म्हणजे किती? 5. 1% म्हणजे 5. तर आपल्याला सांगितलं का सुरुवातीला किती विकलं जायचं? सुरुवातीला विकलं जायचं 15% नफ्याने म्हणजे 115% ना पुस्तक 100% समजू. मग पुस्तकाची खरेदी म्हटलं तर गुणिले 100 500. सुरुवातीची विक्री म्हणलं तर 15% नफा म्हणजे 115. आपल्याला काय विचारलं? सुरुवातीची खरेदी किंमत सुरुवातीची ते पुस्तक सुरुवातीला कितीला विकले जायचे? 15% नफा म्हणजे 115 विकले जाईल. 500 575 काय? नंतर म्हटले की नंतरची विक्री, दुसरी विक्री, शेवटची विक्री. तर शेवटची विक्री गुणिले 119 असे 595. काहीही काढता येईल. विचारलं तर तुम्हाला फक्त 1% काढता आला पाहिजे. मी तुम्हाला शेकड्यावरती सांगितले ज्यांना 1% ची किंमत काढता येते 1%ची काढता येते. सरळ व्याज चक्रवर्गात नफा तोट्यात त्याच्याशिवाय काहीच नाही. फक्त 1%ची किंमत तुम्हाला काढता आली पाहिजे. त्याच्यासाठी शेकडेवरी काय समजलं पाहिजे आणि त्यासाठी व्यवस्थित व्हिडिओ बघा. बघितलं नसेल कुणी जर सरळ नफा तोटा बघत असेल शेकडेवारीला न बघता तर तुम्हाला नफा तोट्यात काहीच समजणार नाही. फक्त नफा तोटा 2 शब्दच समजण्यासारखे, बाकी उदाहरणं समजणं मुश्किल आहे. होऊ शकतं नफा कमी पण होईल. एक व्यक्तीने एक पुस्तक 30% नफ्याने विकले. जर 25 रुपये कमी घेतले असते तर किंवा जर 36 रुपये कमी घेतले असते तर 21% नफा झाला असता. तर सुरुवातीला ते पुस्तक किंवा पुस्तकाची खरेदी किंमत किती? आधी 30% नफा व्हायचा. 36 रुपये कमी घेतले तर 21%. याचा अर्थ 36 रुपये कमी केले तर किती टक्के कमी होतात? 30चे 21 झाले 9% कमी होतात. 9% म्हणजे 36. 1% म्हणजे 4. पुस्तकाची सुरुवातीची किंमत 100 म्हणजे किती? 100% म्हणजे 400. सुरुवातीची विक्री किंमत किती? 30% नफ्याची म्हणजे 130 आणि नंतर
21% म्हणजे 121 असं याचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढचं उदाहरण पहा. सुरू आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न असा आहे, जर 20 वस्तूंची विक्री किंमत 30 वस्तूंच्या खरेदी किमती इतकी असेल, जर 20 वस्तूंची विक्री किंमत 30 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी असेल तर शेकडा नफा. प्रश्न आता व्यवस्थित समजून घ्या. 20 वस्तूंची विक्री 30 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी, म्हणजे 20 वस्तू विकल्या काय आणि 30 वस्तू खरेदी केल्या काय, सारखा नफा होणार आहे असा प्रश्नाचा अर्थ आहे. 20 वस्तू विकल्या आणि 30 वस्तू खरेदी केल्या तर तेवढेच पैसे लागणार. म्हणजे एखादा दुकानदार गेला 30 वस्तू आणायला, 30 वस्तू आणायला त्याला किती पैसे लागणार आहेत, 20 वस्तू विकण्या इतके. मग या केसमध्ये या आधीचे जे आपण उदाहरण बघितलंय त्यामध्ये आपल्याला पाहायचंय की कितीचा व्यवहार होतो. व्यवहार कितीचा होतो, तर नेहमी जो विक्री होते तो व्यवहार होतो. जर 20 वस्तूंची विक्री किंमत म्हणजे वस्तू किती विकल्या, 20 वस्तू, मग 20 वस्तू विकल्या म्हणजे दुकानदाराने 20 वस्तू आणल्या आणि 20 वस्तू विकल्या, तर 30 वस्तूंची खरेदी किंमत वसूल आहे. याचा अर्थ 20 वस्तू विकल्यावर 30 वस्तू घेता येतील, कारण 20 वस्तू विकल्यात. आता 20 वस्तू विकायला काय करावं लागेल, कंपनीतून 20 वस्तू आणल्या, दुकानात ठेवल्या, त्या विकल्या, 20चे तर पैसे वसूल झाले. आता तर 30 वस्तू घेता येतात. मग याचा अर्थ 10 वस्तूची जी खरेदी किंमत आहे तो आपला नफा होतो. आता 10 वस्तू ज्या एक्स्ट्राच्या घेता येतील तो नफा असेल. याचा अर्थ 1/2 म्हणजे किती टक्के, 50% नफा. तर या केसमध्ये 50% नफा होईल. व्यवस्थित विचार करा, समजून जाईल. 20 वस्तू विकल्यावर 30 खरेदी करता येतात. त्याचा अर्थ 20 वस्तूंच्या विक्री माग 10 वस्तूंची खरेदी एवढी किंमत निघते, म्हणजे 20वर 10 नफा होतो. पुढचा प्रश्न, 400 वस्तूंची खरेदी किंमत ही जर 500 वस्तूंची विक्री ही 400 वस्तूंच्या खरेदी किमतीवर असेल तर शेकडा काय होईल, नफा होईल की तोटा होईल. विचार करा, याचं उत्तर काढा म्हणा. जर 500 वस्तूंची विक्री किंमत 400 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी असेल तर काय होईल, नफा की तोटा. विचार करा. पहा, 500 वस्तू विकल्या आणि 400 खरेदी करता येतात. याचा अर्थ जेव्हा 500 वस्तूंचा व्यवहार होईल त्यावेळेस 500 वस्तू आधी आणावं लागतील. आधी 500 वस्तू आणल्या, त्या विकल्या आणि आता 500 वस्तू विकून किती खरेदी करता येतात, 500 वस्तूंची विक्री किंमत 400 वस्तूंच्या खरेदी किमतीवर. दुकानातल्या 500 वस्तू विकल्या तर 400 घेता येतात. याचा अर्थ 100 वस्तूंचा तोटा होतोय. 100 वस्तूंचा तोटा म्हणजे 1/5. 1/5 म्हणजे किती, 20% तोटा. किती होईल, 20% तोटा होईल या केसमध्ये. समजते का, कारण 500 वस्तू विकल्या,
500 वस्तू विकल्या, एक दुकान आहे, त्या दुकानात समजा त्या दुकानात 500 वस्तू होत्या, त्या दुकानातल्या 500 वस्तू विकल्या, तर किती पैसे आले? 400 वस्तू खरेदी करता येतील एवढे. मग 500 विकून 400 खरेदी करता येते, त्याचा अर्थ ह्या व्यवहारात 100 काय झाला? तोटा. कधी झाला? ज्यावेळेस 500 वस्तूसाठी पैसे गुंतवले तेव्हा. जेव्हा 500चे पैसे गुंतवले होते त्यावेळेस 100चा काय होतो? तोटा होतो. व 100 वस्तूंचा म्हणजे 500 वर 100 किती? 20% तोटा. पुढचं उदाहरण बघूया. 15 वस्तूंची विक्री आणि 12 वस्तूंची खरेदी, तर किती तोटा किंवा नफा? तर 15 वस्तूंची विक्री केल्यावर 12च खरेदी करता येतात. याचा अर्थ 15 वस्तूंवर 12च खरेदी करता येतात, म्हणजे 3चा तोटा होतो. 3चा तोटा होतो म्हणजे 1/5. 1/5 म्हणजे किती? 20% तोटा होतो. किती तोटा होतो? 20% तोटा होतो. हे असा. पुढचा प्रश्न. 15 वस्तूंची विक्री किंमत व 20 वस्तूंची खरेदी किंमत सारखी आहे. 15 वस्तू विकल्या, एखाद्या दुकानदाराने दुकानातल्या 15 वस्तू विकल्या, तर किती खरेदी करता येतात? 20. याचा अर्थ 15 वस्तू जर आणल्या आणि विकल्या तर त्याच्यावर 20 वस्तू खरेदी करता येतात, म्हणजे 5 इतका नफा होतो. 5 इतका नफा होतो म्हणजे किती होतो? 1/3. 1/3 म्हणजे 33.33%. एवढे असं उत्तर आहे. तर लिहून घ्या. कुणाला जर स्पीड जास्त वाटत असेल तर मध्ये पॉज करा, व्यवस्थित उदाहरण पहा. उदाहरण समजलं की परत प्ले करून पुढचं उदाहरण पहा. पुढचा प्रश्न. अने एक वस्तू बला 10% नफ्याने विकली. अने बला एक वस्तू 10% नफ्याने विकली. अने बला एक वस्तू 10% नफ्याने विकली. बने कला ती 20% नफ्याने विकली. बने कला 20% नफ्याने विकली. घेऊन तर त्यामुळे त्याला 70 रुपये जास्त मिळाले तर मग किंमत किती होती? 70 रुपये जास्त मिळाले तर वस्तूची मूळ किंमत किती? माना अला पडली 100ला. अला पडली 100ला. 100 वस्तूची मूळ किंमत. बला विकली 10% नफ्याने 110. मग अने बला 110ला विकली. अने 100ला घेतली होती, मूळ किंमत 100. अने विकली 110ला. बने घेतली 110ला. बने 20% नफा घेऊन कला विकली. याच्यावर 20% नफा 10% होतात 11. 20% होतील 22 म्हणजे 132. कला पडली 132ला आणि बने विकली 132ला, तर त्यामुळे कुणाला? बला 70 रुपये जादा मिळाले. 70 रुपये म्हणजे कितीचा फरक येईल? 110 आणि 32, 22%चा फरक येईल. 22% म्हणजे 70. तर आपल्याला काढायचं 100%. 22% म्हणजे 70, तर आपल्याला काढायचं 100%. सोडवा. पॉइंटवर उत्तरे.
कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर आहे 2 ने भागू 100 तसेच्या तसे झाले 35 भागिले 11 11 त्रिक 33 11 एक 11 11 8 88 किती होतील 2 एवढी वस्तूची मोठी होती 318 211 318 211 झाले ओके पहा अने बीला एक वस्तू अने बीला एक वस्तू अने एक वस्तू अने एक वस्तू 400 रुपयांना विकत घेतली पहा अने एक वस्तू 400 रुपयांना विकत घेतली व बला ती वस्तू 10% नफ्याने विकली बने ती वस्तू सीला बने ती वस्तू कला 30% बने ती वस्तू सीला 20% तोट्याने विकली 20% तोट्याने विकली बने ती वस्तू सीला 20% तोट्याने विकली तर सी ने डीला 25% नफ्याने विकली नंतर क ने डला ती वस्तू 25% नफ्याने विकली तर डीला कितीला मिळाली डला कितीला वस्तू मिळाली डला किती रुपये द्यावे लागतील प्रश्न थोडासा मोठा आहे आता समजून सांगतो ना अने एक वस्तू 400 रुपयांना विकत घेतली आणि आणली 400 ला व बला ती 10% नफ्याने विकली तर बने 10% जास्त देऊन घेतली आणि बने काय केलं 20% तोट्याने कल विकली कने काय केलं 25% नफ्याने डला विकली तर डला कितीला पडली मग असं करता येईल का अने आणली 400 ला ओके बला विकली 10% नफ्याने म्हणजे 410 ला बने घेतली बक्कला विकणार आहे मग कने कितीला घेतली 20% तोट्याने 20% तोटा म्हणजे 41 दुने 82 कारण बला 20% तोटा झाला ना बने 410 ला घेतली होती 41 दुने 82 यातून 82 कमी केले 10 कमी केले 400 70 कमी केले 330 2 कमी केले 328 कल पडली 328 ला आता कने काय केले 25% नफा घेऊन दिला विकले तर कला याच्यावर होणार आहे 25% नफा आणि मग ते डला विकण्यासाठी 25% नफा म्हणजे याचे 25% रक्कम ऍड करावं लागतं आता याचे 25% खूप सोपं कसं काढायचं 328 चे निम्मे 164 आणि 50% त्याच्या निम्मे 82 म्हणजे 82 रुपये लागले किंवा याचे 25% काढायचे म्हणजे चौथा भाग काढायचा तर
₹82 एक्स्ट्रा घेतले कुणी कने ₹82 एक्स्ट्रा घेतले 328 मध्ये 2 मिळवले 330 410 मग दलाल वस्तू किती पडली 410 रुपयांना पडली दलाल वस्तू पडली 410 रुपये मी फक्त काय केलं त्याने सांगितल्याप्रमाणे शेकडेवारी काढली आणि उत्तर काढत गेलो परत एकदा अने वस्तू आणली 400 ला अने बला विकली 10% नफ्याने म्हणजे 410 ला बने घेतली 20% तोट्याने विकली 20% तोटा म्हणजे बने 410 ला घेतली होती 82 वजा 82 म्हणजे कलर भेटली 328 ला आता कने 328 ला घेतली आणि 25% नफा मिळवला याचा अर्थ याचे 25% कला पडली 328 याचे 25% 82 होतात एवढा जास्त नफा म्हणजे दर कितीला मिळाले 410 ला मिळाले समजलं असेल आपण पुढचा प्रकार घेऊयात एने दिला एक वस्तू एने दिला एक वस्तू 40% नफ्याने विकली नफा घेऊन विकली अने दिला 40% नफा घेऊन विकली बीने काय केलं पुढं बीने सीला 20% नफ्याने विकली बीने सीला 20% नफा घेऊन विकली बीने सीला 20% नफा घेऊन विकली पुढे सांगितलंय जर सीला 667 रुपयाला मिळाली जर सीने 667 रुपयाला विकत घेतली असेल तर विचारलं असेल मूळ किंमत किती पुढे विचारले तर वस्तूची मूळ किंमत म्हणजे एने कितीला खरेदी केली तर एने कितीला खरेदी केली एने खरेदी केली तर पहा असं समजूया का एने घेतली इथं सोडवतो मी एने घेतली 100 ला 40% नफा घेऊन बीला विकली म्हणजे बीला पडली 140 ला एने घेतली 100 ला विकली 140 ला 40% नफा नंतर सीने बीने काय केलं सीला 20% नफा घेऊन विकली बीने 20% नफा काढला 140 ला त्याला पडली होती 20% म्हणजे 14 दुणे 28 14 दुणे 28 म्हणजे 168 मग सीला पडले 168 ते म्हणतात 168 ला पडली म्हणजे सीने 167 रुपये म्हणतात मग सॉरी 667 म्हणजे 168 तर याला कितीला 100 ला याला भाग दिला तर तुम्हाला उत्तर येऊन जाईल एक कॅल्क्युलेशन अवघड वाटतंय पॉइंट मध्ये किंमत चुकलेली इथं 667 नाही पाहिजे 672 घ्या कॅल्क्युलेशन चुकली एने घेतली 100 ला 40% नफ्याने बीला घेतली 140 ला बीने 140 ला घेतली 20% नफ्याने म्हणजे 28 रुपये जादा घेऊन विकली 14 दुणे 28 रुपये जादा घेऊन विकली 168 ला मग सीला पडली ती 672 ला याचा अर्थ काय होतो 672 याचा अर्थ होतो 672 म्हणजे 168 तर आपल्याला करायचे एने घेतली 100 168 चौक कसं 16 चौक 64 3 उरतील 8 चौक 32 तर अने घेतली 400 रुपये आता पहा अने 400 रुपयांना घेतली 40% नफा काढला म्हणजे 160 रुपये नफा त्याचे 10% 40% म्हणजे 160 तर बल किती रुपये 560
बने पण 20% नफा काढला. बने 20% नफा काढला म्हणजे 56, 10% 56, 112 नफा काढला. 112 नफा म्हणजे किती होईल? 672. मग ही जी किंमत आहे आपण काढली ती 168% म्हणजे किती होईल? 612. आपल्याला ही किंमत दिली होती 612 ने 168 ने भागलं गुणिले 100 केलं, उत्तर येऊन जाईल. पुढचा प्रश्न पहा. एक दुकानदार 500 रुपये छापील किमतीच्या घड्याळावर 20% सूट देतो. 20% सूट देतो तरी त्याला तरी त्याला 20% नफा होतो. तर घड्याळाची खरेदी किंमत किती? एक दुकानदार 600 रुपयाच्या वस्तूवर एक दुकानदार 600 रुपयाची छापलेली 600 त्याच्यावर त्याने सूट दिली किती? 20%. तरी तर किती टक्के नफा होतो? 20%. तर घड्याळाची खरेदी किती? आता घड्याळाची खरेदी 600, 20% सूट म्हणजे किती होईल? 10% म्हणजे 60. 20% म्हणजे 60 आणि 60 120. 120 सूट दिली म्हणजे किती? घड्याळ कितीला? 480 ला विकलं जाते. आता 480 ला विकलं तरी 20% नफा आहे. मग 480 म्हणजे किती? 120% रक्कम आहे, कारण 20% नफ्याची रक्कम आहे, गुणिले 100 केलं तर खरेदी 1248. 400 काय खरेदी? मग खरेदी 400 पण छापली किती? खरेदी 400 पण छापली 600. 600 20% सूट दिली, याचा अर्थ 120. तर वस्तू 480 ला विकली, इकडे 20% सूट दिली, तर इकडे 20% काय होईल? नफा. असं सोडवायचं. 600 वर 20% सूट देऊ 480 आणि 480 म्हणजे 20% नफ्याची किंमत आहे. 480 म्हणजे 120%, तर खरेदी म्हणजे 100%. व्यवस्थित पहा, लिहून घ्या. पुढचा प्रश्न पहा. एक दुकानदार 480 रुपये छापील किमतीच्या घड्याळावर 10% सूट देतो. 480 रुपये छापील किमतीच्या घड्याळावर 10% सूट देतो. तरी सुद्धा त्याला 20% नफा होतो. तर घड्याळाची खरेदी किंमत पहा. छापील किती आहे? 480. 10% सूट म्हणजे 48 रुपये सूट. त्याने 48 रुपये सूट दिली, तर काय शिल्लक राहील त्याला? 432 रुपये. म्हणजे 480 वर जर 10% सूट मिळाली तर यातून 48 रुपये कमी होतात. 48 रुपये कमी झालं, 432 ला ती वस्तू विकली जाते. 432 ला विकल्यावर पण 20% नफा होतो. 432 120% आपल्याला काढायची 100%, कारण 432 ला 20% नफा होतो ना. मग वस्तू 100ची समजा, ही रक्कम 120%. बात्रिक 36 किती होती?
12 72 36 गुणिले 10 उत्तर येईल 360. उत्तर येईल 360. समजलं असेल तर पुढचा प्रकार एक व्यक्ती 2 घरे प्रत्येकी 32 लाख रुपयांना विकतो, तेव्हा त्याला एकावर 20% नफा तर दुसऱ्यावर 20% तोटा होतो. तर या व्यवहारात एकंदर नफा अथवा तोटा किती होईल? पहा, एक व्यक्ती 2 घरे प्रत्येकी 32 लाखाला विकतो, तर एकाला 20% नफा आणि एकाला 20% तोटा होतो. ओव्हरऑल काय होईल? खूप सोपं आहे. जेव्हा कधी कंडिशन पहा, जेव्हा कधी 2 वस्तूंची विक्री सारखी, दोन्ही सारख्याच किमतीला विकल्या, पहिलं घर 32 लाख विकलं, दुसरं पण 32 लाख विकलं, पहिलं 32 लाख दुसरं 32, पण एकावर नफा झाला, एकावर तोटा झाला, एकावर झाला नफा, एकावर झाला तोटा, तर या केसमध्ये नेहमी तोटाच होतो. आणि तोटा होतो जे जर सारखे असतील 20% तर याच्या वर्गाच्या वर्ग गुणिले वर्ग भागिले 100 इतका तोटा होतो. जसं की 20 चा वर्ग किती भागिले 100, 20 चा वर्ग 400 भागिले 100, तर किती तोटा होईल? 4% तोटा. त्याचा वर्ग करायचा भागिले 100 करायचं, तेवढा या केसमध्ये तोटा होतो. एकदम सोपं उदाहरण आहे. विक्री किंमत सारखी, नफा सारखाच, तोटा सारखाच 20%, तर या केसमध्ये नेहमी तोटा होतो. आता तोटा का होतो पहा, पहिलं विकलं 32 लाखाला, दुसरं पण विकलं 32 लाख, हे 32 लाखाला विकले, 20% नफा झाला. मग समजा 20% नफा झाला म्हणजे याची खरेदी किती असेल? समजा 27-28 लाख असेल, मग नफा जो 20% होणार आहे तो 27 लाख होणार आहे. जर दुसरं घर विकलं 32 लाखाला, यात 20% तोटा झाला, याचा अर्थ याची खरेदी असेल समजा 37-38 लाखाला. सपोज करा, ॲक्च्युअली मी तुम्हाला एक्झॅक्ट किमती सांगत नाही. मग जो तोटा होणार आहे तो मोठ्या किमतीवर होणार आहे, नफा होणार आहे तो छोट्या किमतीवर होणार आहे. यामुळे या केसमध्ये नेहमी तोटा होतो. आणि तोटा किती होतो? जेवढा नफा जेवढा तोटा आहे त्याचा वर्ग भागिले 100. मग इथं काहीही बदललं, कितीही अवघड किंमत आली, 32,768 समजा 32,678 रुपयांना 2 घरे विकली, एकावर झाला 30% नफा, दुसऱ्यावर झाला 30% तोटा. तर ही किंमत काही महत्वाचीच नाही. 30% नफा, 30% तोटा म्हणजे 30 चा वर्ग 900 भागिले 100. 9% काय होईल? तोटा होईल. 9% काय होईल? तोटा होईल. इथं जर 12% नफा, 12% तोटा असता तर 12 चा वर्ग 144, 12 चा वर्ग 144 भागिले 100, भागिले 100 केलं टाइम 1.44% तोटा काय होईल? 1.44. ठीक आहे, बाकीचं आपण बघूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जनरली 45 मिनिटाचं एक लेक्चर असेल. पुढच्या 2-3 आणखी लेक्चरमध्ये आपण थोडं पण संपवून टाकू.